नमस्कार मित्रांनो, मी ब्रँड सचिन. माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आमच्याकडे नारळ चांगल्या प्रमाणात असतो, पण तो नारळाचा यूज हा ओल्या नारळाचा यूज हा जेवणासाठी आमच्याकडे वापरला जातो. पण सुका नारळाचा यूज हा आमच्याकडे जास्त होत नाही. त्यात तेल काढलं जातं, पण ते सुका नारळाचं फोडून कसं तेल काढायचं, ती कशी प्रोसेस असते हे मी आज इथे दाखवतोय. हा सुका नारळ आहे, आम्ही अशा प्रकारे फोडतो. अजून पण माझ्या बाजूला एक दोन भाऊ बसले, ते पण हे नारळ सोलतायत. काही जण हे डायरेक्टली दोन भाग करतात, आणि पण ते तसं सगळ्यांना जमत नसल्यामुळे मी असं सोडतो. बोला बोला कम दाखले दे बाकी फोटो दाखले दे ना दृश्य जसे तसे आज मी हे फोडून पण दाखवतोय. असे फोडून नंतर आम्ही याची कटिंग आपण बघितलंय की मी सुका नारळ घेऊन सोलून नंतर त्यातले करमंटेमधून नारळ बाहेर काढलाय आणि आता ते कटिंग करण्यासाठी आणलाय. आता आम्ही हा कटिंग करून दाखवतोय. हे 2-3 उन्हात उद्या परवा 2-3 दिवस हे उन्हामध्ये सुकवून नंतर हे तेलासाठी आम्ही घाण्यावर घेऊन जाणार आहोत. नंतर ते तेल काढून विक्रीसाठी आम्ही यूज करतो विक्रीला, आणि घरात पण यूज केलं जातं. दिवाबत्ती असेल किंवा खाण्यासाठी पण काही लोक यूज करतात. आणि आमच्याकडे खोबऱ्याचे प्रकार जेवणात वापरला जातं, पण आणखी पण खोबऱ्याचे प्रकार भरपूर असतात. खोबरा वडी असते, चॉकलेट बनतं खोबऱ्याचं, असं अजून बनतं. पण ते बाहेरच्या ठिकाणी जो खोबरं जर मिळत म्हणजे होऊ शकतं, आमच्याकडे एवढं काय बनत नाही. आपल्याला व्हिडिओ चांगला वाटला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.